रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. की आपला महापौर व्हावा आहे आणि हा आपला बालेकिल्ला आहे. आज खरं तर सुद्धा असं म्हणाले की प्रत्येकाला पक्ष बनवण्याचा अधिकार आहे आणि तो मिळालाच पाहिजे. मी आपल्या सर्वांना माहीत आहे की संपूर्ण देशभर संघटन पर्व सुरू आहे आणि संघटन पर्वाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी प्राथमिक सदस्यता अभियान करत आहे, सक्रिय सदस्यता अभियान करत आहे आणि त्याचबरोबर मंडल गठन, यानंतरच्या काळातलं जिल्हा गठन, या सगळ्या प्रक्रिया सुरू आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून विशेष प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला माहीत आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छोट्या छोट्या कार्यकर्त्यांपासून सर्व नेते मंडळी यांनी सगळ्यांनी प्रचंड मेहनत करून जानेवारी महिन्यापासून आजपर्यंत 1.5 कोटी प्राथमिक सदस्य केलेले आहेत. 1.5 ते 3 कोटीच्या जवळपास सक्रिय सदस्य करण्याचं एक लक्ष्य डोळ्यासमोर ठेवलं आहे. 1 कोटीपेक्षा जास्त सक्रिय सदस्य ऑलरेडी झालेले आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रक्रिया आणि प्रक्रियेचा भाग म्हणून प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पक्ष आणि पक्षाची असणारी जी स्ट्रेंथ आहे ती कशी वाढावी यासाठी सातत्याने प्रयत्न करतो आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता ज्या ताकदीने काम करतो आहे ती ताकदीने महायुतीचे सरकार जे आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातलं जे सरकार आहे, त्या सरकारच्या नेतृत्वामध्ये जे 100 दिवसामध्ये निर्णय घेतले गेलेले आहेत, हे निर्णय खालीपर्यंत सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही सुद्धा प्रत्येक कार्यकर्त्याकडे आणि पदाधिकारी आहे. त्यामुळे हे सर्व विषय करत असताना राजकीय प्रश्न विचारणं पत्रकारांनी आणि त्याला राजकीय उत्तर देणं हे स्वाभाविक आहे. परंतु या संदर्भातले सर्व निर्णय जे असतात ते निर्णय वरिष्ठ पातळीवरती घेतले जातात आणि वरिष्ठ पातळीवरती या संदर्भातले ज्या वेळेला निर्णय घ्यावे लागतात त्यावेळेला केंद्रीय असणारं पार्लमेंटरी बोर्ड आणि महाराष्ट्रातलं असणारं पार्लमेंटरी बोर्ड हे एकत्रपणे या संदर्भातले निर्णय हे घेत असतात. धन्यवाद. काँग्रेसचे अध्यक्ष खरगे असं म्हणाले की विधानसभेला सर्वात मोठा घोटाळा हा महाराष्ट्रात झाला. महाराष्ट्रामध्ये 55 लाख मतदार कसे वाढले? खरं तर 2 गोष्टी असतात. निसर्गाचा नियम आहे. निसर्गाचा नियम असा आहे की आपल्याला सर्वांना माहीत आहे की लोकसंख्या ही वाढत असते. आता वाढलेली लोकसंख्या जी आहे त्या वाढलेल्या लोकसंख्येमध्ये 18च्या नंतरचे असणारे असे मतदार जे आहेत त्यांची नोंदणी ही ऑफिशियली आपणही पत्रकार म्हणून त्याची प्रसिद्धी करता की नवीन मतदार नोंदवला गेला पाहिजे आणि नवीन मतदार नोंदवण्याची प्रक्रिया चालते. स्थलांतरित झालेले मतदार जे आहेत त्या संदर्भात सुद्धा वारंवार अभियान चालवत असतात आणि आपल्याला माहीत आहे की स्थलांतरित मतदार यांची नोंदणी होते, परंतु त्यांचं पूर्वी ज्या ठिकाणी मतदान असतं त्याचं डिडक्शन ज्याला म्हणतो ते बाद करणं हे होत नाही. त्यामुळे काय होतं की मतदार जे आहेत वाढीव मतदार दिसतात, परंतु ज्यांचा रद्द करण्याचे जे असतात ते त्या ठिकाणी राहतात. त्यामुळे कुठेतरी कॉन्ट्रोव्हर्शियल बोलणं ज्याला म्हणतात ते बोललं पाहिजे. म्हणून बोलायचं ज्याची आपल्याला सुद्धा कल्पना आहे की मतदार 18 ते 25च्या वयोगटामध्ये जे वाढतात त्यांची नोंदणी हे करणं, आणि आता तर एवढं सोपं झालं आहे की ते घरातूनच करता येतात, ऑनलाईन करता येतात. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने या सगळ्या प्रक्रिया केल्या जातात. त्यामुळे कुठेतरी एवढा मोठा पराभव झाल्यानंतर असं बोलणं हे स्वाभाविक आहे.